श्लोक 19. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर, असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. अर्थ: यासाठी तू अनासक्त होऊन निरंतर कर्तव्य कर्म करीत राहा. अनासक्त होऊन कर्म करणाऱ्यालाच परमपद मिळते. विवरण: मागील श्लोकात सांगितले की योग्याला पूर्णता लाभते. ती कशी लाभते याचे उत्तर या श्लोकात दिले आहे. आसक्ती सोडून कर्तव्य कर्म केल्यावर साधकाला परमपद प्राप्त होते, म्हणजेच पूर्णता लाभते. अनासक्ती, त्याग, यज्ञ या संबंधी गीतेच्या 2ऱ्या अध्यायात श्लोक 49 ते अगदी शेवटच्या श्लोकापर्यंत संपूर्ण केलेले विवेचन हे अनासक्ती या विषयावरच आहे. तर अध्याय 3 श्लोक 18 व 19 मध्ये पुन्हा हाच विषय आलेला आहे. त्याचा मुख्य हेतू असा आहे की ज्ञानी लोकांनी अनासक्त असले तरी कर्म करायलाच हवे. खरे तर कर्म करून त्यांना काही मिळवायचे नसते. शिवाय कर्म करणे किंवा न करणे त्यांच्या दृष्टीने सारखेच असते. तरी सुद्धा लोकहिताच्या दृष्टीने त्यांनी कर्म करावेच. पुढे 29व्या श्लोकात भगवंत स्वतःचेच उदाहरण देऊन हा विषय सांगत आहेत. ते म्हणतात, नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. गीतेतील हाच विचार इतरत्र सुद्धा सांगितलेला आहे. तो योग वैशिष्ठात असा सांगितला आहे, मम नास्ति कृतेनार्थो ना कृते नेह कश्चन, यथा प्राप्तेन तिष्ठति ह्य कर्माणि क आग्रहः. श्रेष्ठ अथवा मुक्ती श्रेष्ठ अवस्था, मुक्ती, परमपद, परमानंद, आत्मसंतोष इत्यादी जे काही मनुष्य जन्माचे प्राप्तव्य आहे ते मिळवण्यासाठी त्याने अनासक्तीने कर्म करण्याची आवश्यकता आहे. भोगाबद्दल आणि फळाबद्दल जेवढ्या प्रमाणात अनासक्ती असेल तेवढी त्याची उन्नती होत राहते. जी माणसे उच्च कोटीतील आहेत ती स्वभावतःच अनासक्त असतात. कर्म करणे हा त्यांचा स्वभावच बनलेला असतो. त्यांचे सारे जीवनच यज्ञरूप म्हणजे त्यागमय असते. ते जे जे काही करतात त्यामुळे प्राणीमात्रांचे कल्याणच होते. जसे प्रकाशणे हा सूर्याचा स्वभाव धर्म आहे, त्यामुळे त्याचे प्रकाशणे स्वभावताच होते. त्यासाठी त्याला काही विशेष प्रयत्न करावे लागत नाही. तसेच त्यात फलासक्तीचा यत्किंचितही भाव नसतो आणि प्राणीमात्रांवर दया करणे हा तर साधूंचा स्वभावच असतो. सर्व भूतहिते रताः असे हे साधू असतात आणि ते तसेच वागतात सुद्धा. आपल्याला परमहंसांची विंचवाची गोष्ट माहिती आहे. थोडक्यात सांगते की परमहंस एकदा गंगेवर स्नानासाठी गेलेले असतात. त्यावेळी त्यांना समोर एक विंचू वाहत येताना दिसतो आणि तो बुडत असतो. म्हणून ते आपली ओंजळ करून त्या विंचवाला बाहेर काढतात. विंचू स्वतःचा धर्म सोडत नाही. तो त्यांच्या हाताला डंख मारतो. हाताला डंख मारल्यामुळे तो परत पाण्यात पडतो आणि पुन्हा परमहंस त्या विंचवाला आपल्या ओंजळीत घेतात आणि तो विंचू त्यांना पुन्हा डंख मारतो. असं 4-5 वेळा होतं. आजूबाजूला जी माणसं असतात ते म्हणतात की अहो महाराज, तुम्ही हे काय करताय? तो तुम्हाला इतके वेळा चावतोय, पण तुम्ही त्याला कशाला वाचवताय? मरू देत ना त्याला तिकडे. तर परमहंस हसतात. ते म्हणतात की अहो, त्याला कळत नाहीये ना की आपण पाण्यात पडलो तो बुडून मरणार आहोत आणि मी हातावर त्याला घेतलं तर डंख मारणं हा त्याचा स्वभाव धर्म आहे. तो त्याचा स्वभाव धर्म सोडत नाहीये आणि मी माणूस आहे, तेव्हा त्याला वाचवण्याचा हा जो माझा स्वभाव धर्म आहे तो मी कसा सोडणार बरं? म्हणून ते पुन्हा पुन्हा प्रयत्नपूर्वक त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करीत राहतात. असे हे साधू असतात. अर्जुनाने अनासक्त होऊन युद्ध करावे. युद्धाचा परिणाम कोणताही असो त्यातून लोककल्याणच होईल. दुष्टांचा संहार व सज्जनांचे रक्षण हा क्षात्रधर्म आहे आणि तो त्याने स्वभावताच पाळला पाहिजे. यामध्ये फलाची अपेक्षा नसल्याने त्याला दुःख, त्रास होणार नाही, पापही लागणार नाही, असे भगवंत त्याला पुन्हा एकदा सांगत आहेत. इथे थांबूया.